नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी ढगाळ हवामानासह मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रकार वारे तिथे आणि भयानक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बघू शकतो की दक्षिण भारतासह दक्षिण महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी चेन्नई आणि आसपासच्या परिसरात हे चक्रीवादळ येथे 1 ते 2 दिवसांमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात देखील बऱ्याचशा भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला असला तरी पुन्हा एकदा मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे 1, 2, 3, 4 डिसेंबरला पाऊस. त्यावर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. संपूर्णच राज्यात या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला तसेच आपण बघू शकतो की विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर या परिसरात देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. इकडे जळगाव, नाशिक, इगतपुरी तसेच छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे तसेच मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात अतिमुसळधार ते मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच बघू शकतो की उत्तर महाराष्ट्राकडे फार काही पावसाचा जोर नसणार आहे. धन्यवाद मित्रांनो.